तेच नामदेवराया झाले, काही मागितलं नाही. आपण देव प्रसन्न होत नाही. आमचे दांडेकर मामा नेहमी म्हणायचे, नैवेद्याला गुळाचा खडा आणि तुझा संकल्प मालगाडी एवढा. का डोळ्याला पाणी लावा म्हणा, तांब्यावर हात जागा, अस्माकं सकल कुटुंबानां द्विपद चतुष्पद क्षेम स्थैर्य आयु, 2 पायाचे 4 पायाचे सगळे खुशाल ठेव. आणि नैवेद्याला काय, सुकलेले पानं, कुचक्या सुपाऱ्या, न चालणारे पैसे, फाटक्या नोटा, बिनकामाचा हळकुंड, संजीवन खाळीक. बामणाला नेता येऊनी, गुरुवाला खाता येऊनी. म्हणून तुम्ही दुकानदाराकडे गेल्या, 5 खोबरवाट्या, 5 खारका, 5 हळकुंड, 5 सुपाऱ्या. पूजेला पाहिजेत का? स्वस्त. खायला पाहिजे महाग. 70 आणि 80 रुपये किलो खारीक. आणि पूजेला पाहिजे असतील ना 5 रुपयाच्या 5 खारका. ही बरोबर नाही, आणखी 10 घ्या. कारण काही त्याच्यात नाही. संजीवन खारीक म्हणतात, म्हणजे आळी असलेली. भागवतामध्ये आमच्या पोरायला म्हणलं, पोरो जरा नोटा, लोक दक्षिणा देतात. आता इथं पद्धत आहे का नाही मला माहीत नाही, काय बदल झालाय का काय सांगता येत नाही. नाही तर आमच्या भगवानगडावर यावर्षी 17 एप्रिल ते 24 एप्रिलपर्यंत भगवानगडावर नारळी सप्त्यामध्ये भागवत आहे माझं. 5 तारखेपासून, उद्याच्या 5 तारखेपासून महाराज श्रीरामपूरला साखर कारखान्यामध्ये कार्यक्रम आहे भागवताचा. लोक मोठ्या आवडीनं दक्षिणा देऊन पाया पडतात. एक जणांनी सांगितलं, दादा ही नोट चिटकेली आली. म्हणलं असू द्या, बँकेचे सगळे लोक ओळखीचे आहेत, बदलून घेऊ. ते म्हणले कसे बदलतात? मी म्हणलं काय झालं काय? चिटकेलेली असली, फाटलेली असली, 2 तुकडे झालेले असले तरी मी बदलून घेऊ शकतो. ओळखीचे आहेत सगळे मॅनेजर. त्यांनी नोट दाखवल्यावर मी कपाळावर हाणून घेतलं. तुम्हाला चमत्कार वाटेल, 10चा एक तुकडा आणि 20चा एक तुकडा जोडलेला होता. आता कुठं नोट चलल सांगा बरं? तुमच्या महानगर बँकेत चलल, ICICI बँकेत चलल, माझं खातं असलं तरी चलल का? गोपीनाथरावांनी स्थापन केलेली अशोक शेठची ती वैद्यनाथ बँकेत तरी चलल का? किती ओळखीचे असले तरी. बरं त्याला काय म्हणावं, 30 म्हणावं का 15 म्हणावं? तशाच नोटा खिशात ठेवल्या, गपचूप बसलो. आता नोटा टाकूनही देऊ वाटणं, चलतही नाही पण टाकून देऊ वाटणं. आळंदीत गेल्यावर ढोक महाराजाला म्हणलं, तुम्हाला टोल नाक्यावर चिल्लर पाहिजे असेल तर घ्या. त्यांच्या कॉटवर ठेवले. त्यांनी नुसते बघितले, कपाट उघडून 50ची दिली. खिशात ठेवता ठेवता मनात विचार केला, धोखा वही होता है जहाँ भरोसा ज्यादा होता है. मी म्हणलं, महाराज नोटा बघायची? ते म्हणले, तुमची बघायची नाही, आमची बघायची. मी गडबडीनं खिशातून काढली तर 20चा एक तुकडा आणि 50चा एक तुकडा होता. याला 70 म्हणाव का 35 म्हणाव? ते म्हणले, तुमच्या भागवतालाच, आमच्या रामायणालाही धोका देतात म्हणजे लोक. वाईट गोष्ट देवाला आणि चांगली मागणी. पेरी कडूजिरीन मागे अमृत फळे. हे जर खोटं वाटत असलं तर तुमच्याकडून सिद्ध करतो. तुम्ही भीमाशंकर मंदिरामध्ये नारळ फोडलं, नारळ नासकं निघालं. काय म्हणता तुम्ही? देवाला पावलं नासकं. बरं ते साफ करता का तिथलं? तोंड वाकडं, दुकानदार इतकं वाकडं तोंड करून निघतात तिथं घाण ठेवून. बरं नारळ फोडून चांगला खोबळा निघाला, खोबरे एकदम एकदम चांगलं. ते तिथंच ठेवता का सगळं? नका ना, असं टाकायचं. ते ठेवणं तिथंच देवाला. प्रसादाला घरी, चांगलं घरी आणि नाशक देवाला. आता यांना माहीत आहे, यांच्या सगळ्यात काहीतरी प्रसंग होता. महाराज ठरलं होतं दुसऱ्याचं. यांनी गोव्याहून फोन करून सांगितलं उखळी करायला. अचानक महाराज अध्यक्षपदाची माळ गळ्यात पडली. ज्या दिवशी माळ गळ्यात पडली त्याच रात्री 1:30 वाजता फोन. हॅलो दादा आहेत का? म्हणलं हो. कोण बोलतंय? दादा अभिनंदन, तुम्ही अध्यक्ष झाला संस्थेचे. मी म्हणलं धन्यवाद. बरं झालं, आपलं काम झालं. मी म्हणलं काय झालं? आपलं पोरगं टाकायचं आहे संस्थेत. रात्रीचे 1:30 वाजता. म्हणलं किती शिकलेलं आहे? 5वी.
मॅट्रिकपर्यंत शिकवावं लागतं. 5वीचे विद्यार्थी घ्यायचं बंद झालं, मॅट्रिकपर्यंत शिकू द्या. एवढ्या लहान पोराला घेत नाहीत. लहान नाही महाराज, 22 वर्षाचं. मला कोडं सुटलं ना. 22 वर्षाचं 5वीत. मी असं कसं म्हणले. 4थीपर्यंत मराठी विषय होता, 5वीला इंग्रजी विषय लागला. इंग्रजीमधलं स्पेलिंग विचारलं गुरुजीनं. आमच्या पोराला जमलं नाही. मास्तरानं मुस्कडीत मारली. पोरग मोठा आरकट आमचं. शाळा सुटू दिली. मास्तर निघाल्यावर एवढा दगड घेतला आणि डोकंच फोडलं. पुन्हा जे पळून आलं ते गेलंच नाही. 22 वर्षात. म्हणलं असं कसं, शिक्षणाशिवाय जमत नाही, जगात राहायचंय. तुम्ही समजावून सांगायचं मायबापानं. महाराज एवढा चाकू आहे त्याच्याकडं, काही बोललं की फाडून टाकेल म्हणते मायबापाला. महाराज तितक्या रात्रीचा मला घाम सुटला. मी घरी परळीत, पण त्याच्या बोलण्याहून. मग दांडेकर मामांनी म्हणायचं, जो बापाशी बाप न म्हणे तो महाराजाशी काय जाणे. म्हणजे तेवढे एकुलतं एकच पोरग आहे का? नाही, त्याच्या पाठीवरचं लय हुशार आहे. महाराज 12वीला मेरिटमध्ये निघालं, 98% मार्क पडले. सरकारी कोट्यातून MBBSला डॉक्टरकीला नंबर लागला. 1 रुपया खर्चायची गरज नाही, सगळा पैसा सरकार खर्च करील आणि ते डॉक्टर होऊन येईल. म्हणलं त्याला पाठवा संस्थेत. ते आमच्या कामाचं आहे. म्हणजे वाईट आहे ते परमार्थाला. साधा शेतकरी महाराज बी पेरताना चांगलं बी पेरतो, किडलेलं खराब झालेलं बी पेरीत नाही, मग चांगलं पीक येतं. तसं देवाला जर तुम्ही चांगलं दिलं, पण तुकोबारायानं तुझी चरण सेवा पांडुरंगा एवढी सेवा केली, देवाला काही मागितलं नाही. कारण न मागे त्याची रमा होय दासी, काही न मागे कोणाशी तोची आवडे देवासी. एवढंच नव्हे तर आमच्या तुकोबारायाकडे देव पाहत होता. मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ. माझा प्रश्न एवढा आहे, तुकोबारायाला देव प्रसन्न होऊन दरवेळेस माग म्हणला. कृतयुगामध्ये, त्रेतायुगामध्ये, द्वापारयुगामध्ये, कलियुगामध्ये, तरी तुकोबारायानं मागितलं नाही. आम्हाला देव प्रसन्न होत नाही तरी आम्ही मागण्याची इच्छा करतो. मागण्याची देव प्रसन्न होत नाही. आमच्याकडे मराठवाड्याकडे मन आहे पहा. बाजारात तुरी भटभट निलामारी घट करती का पातळ. बाईनं सांगितलं काल्याचं कीर्तन आहे भीमाशंकर सोसायटीमध्ये, उखळीकर, आणि चला लवकर जेवण करून घ्या, मला जायचं आहे कार्यक्रमाला. जेवायला वाढल्याबरोबर त्यानं म्हणलं, कळतं का तुला काही? बायकोला म्हणू लागला, काय वाढलंस? धपाट थालीपीठ सुंदरपैकी खमंग आहे, पण त्याला शेंगदाण्याची चटणी जोड. दही धपाटे, दही. पुरणपोळी केली चांगली आणि ती तुपाबरोबर खाल्ली, जोड जमली ना. तुपपोळी समर्थाची. एक जण म्हणला, इतकी पुरणपोळी खाल्ली, आता समाधान महाराज सणासुदीचं पुरणपोळी खाल्ली. दूध होतं का तूप होतं? नाही म्हणला, हिरव्या मिरचीचा ठेसा होता. पुरणपोळी हिरव्या मिरच्याबरोबर कोणी खाईल का? श्रीखंड आणलं महाराज, श्रीखंड, बासुंदी, काजू बदाम पिस्ते टाकून बासुंदी, अशी वाटी भरून बासुंदी, घटच्या घट रबडी, आणि बाजरीच्या शिळ्या भाकरीबरोबर खाल्ली. बाजरीच्या भाकरीबरोबर बाजरीच्या बासुंदी, श्रीखंड खाते कोणी? पुरी बासुंदी, पुरी श्रीखंड. हां, भात केला आंब्याबरोबर, भारीच्या तांदळाचा भात केला. यचमटी का कोणतं काय इंद्रायणी का कोणतं तांदूळ म्हणतात की घमघमाट सुटला महाराज. 200-300 रुपये किलोचं महाराज तांदूळ. आणि मग मेथीच्या भाजीबरोबर भात खाल्ला नाही, त्याची जोड जमलेली. तसं हे 20 रुपये घे आणि दही घेऊन ये. हात धरून बसला, ताट वाढलेलं. बाई गेली, द्यावं दही, मालक जेवायला बसले, दही द्यावं, मालक विकलं की हो, खाल्लं की हो, संपलं की हो, ताक केलं की हो, संपलं. फिरून आली, हात धरून बसला होता.
नगदी पैसे दिले तरी कोणी दही नाही म्हणलं. पैसे घेतले म्हणला काय नशीब आहे. एवढ्या बिल्डिंगी, एवढ्या गाड्या, एवढं सोनं, एवढा पैसा असून काय उपयोग आहे. पोटाला खायला जर आवडीचं मिळत नाही. बस म्हैस वेल्याली आणायची, विकत आणायची, लागू द्या लाख रुपये. वेल्यालीच आणायची, मुरा जातीची, जाफराबादी जातीची, अशी महाराज शिंगाळू कोल्हापुरी म्हैस म्हणजे म्हैस. असं म्हणलं, जेवलं आणि निघून गेलं. ह्या बाईनं विचार केला, मालक आहे आणि खरंच जर वेलेली म्हैस संध्याकाळपर्यंत आणली तर दूध कशात काढावं, विरजन कशात, दही कशात, लोणी कशात, मलाई कशात, ताक कशात. असं म्हणून कुंभाराच्या घरी गेली आणि अर्ध्या लिटरपासून 14 लिटरपर्यंत 8 गाडगे आणले. हे कीर्तन संपून रात्री 11, 11:30 घरी गेलं. उद्या संक्रांत आहे का म्हणले नाही. मग हे गाडगे, हे 14 लिटरचं आहे, हे मंथनाचा डेरा. हे 8-8 लिटरचे आहेत, हे दुधाने, हे विरजने, हे मलाई करता, हे विक्रीचं दूध पाणी घातलेलं, हे घरी खायचं, हे साईचं दही आणि हे बगर साईचं दही. आणि हे अर्धा लिटर आहे ना. गावात माझी धाकटी बहीण आहे, तिला मी गरिबी तिची तिला देईल. ते म्हणला सगळे गाडगे पटले, हे अर्धा लिटर पटलं नाही म्हणला. ते म्हणले का. गावात तुझी बहीण आहे, माझा साडू आहे, कधी राम राम नाही, चौकट ओलांडून घरी नाही, आणि रोज तिला अर्धा लिटर. माई नाही, आम्हाला दोघीच बहिणी आहेत आणि मी थोरली असल्यामुळं तिला सोडून कसं खाऊ मी. तू खाय नाही तर नको खाऊ, दुसरं कोणालाही दे, पण तिला द्यायचं नाही. तेवढा माझा हक्क नाही का. मी राब राब राबते घराकरता. मग अर्धा लिटर दिलं तर काय गरिबी येणार आहे का. ती गरिबी येऊ की श्रीमंती येऊ, पण तिला द्यायचं नाही, मी देणार आहे. हे उठून बसलं. तुला एकदा सांगितलं ना द्यायचं नाही. मी घरचा मालक आहे. ती म्हणली मी मालकी नाही, मी कष्ट केलेत घराकरता, पण सांगायलो ना नाही द्यायचं, मी देणार आहे. तुला समजावून सांगितलेलं पटत नाही की उठलो जे मारायला सुरुवात केली. बाईनं रडायला सुरुवात केली. बायांच्या रडण्याच्या 3 पद्धती. सगळ्या वेळेस बाया सारखं रडत नाहीत. कोणी मेल्यानंतरचं रडणं, दुखू लागल्यानंतरचं रडणं, नवऱ्यानं मारल्यानंतरचं रडणं, 3 वेगवेगळ्या चाली. कोणी मेल्यानंतरचं रडणं, ठाईची चाल दमानं. दुखू लागल्याचं रडणं साध्या ठेक्यातलं. आणि नवऱ्यानं मारल्यावर रडणं द्रुतगतीमध्ये, जलद धुमाळीमध्ये. रडण्याहून कळतं हे रडणं कशाचं. गेला गे सोड हाता कसं करू. मेलंय कोणी. अरे बापरे देवा, अरे 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 काहीतरी दुखायला लागलंय. मारलं मारलं उद्यानं मारलं त्याच्या. हां, नवऱ्यानं मारलं. त्याच्या गर्द्यामध्ये रात्रीच्या निरव शांततेमध्ये सगळे स्त्री पुरुष आबाल वृद्ध गेले की महाराज 4-2 पुरुषानं धरलं त्याला आवरून. त्या बायांनी धरलं, पोटशी धरलं, डोळे पुसले, पदर घेतला, केस विस्कटलेले जवळ घेतलं. काय झालं माय, कधी भांडण नाही आणि आज एकदम मारायले. बघा की सैतान अंगात शिरला. अर्ध्या लिटर करता मला मारलं. अरे अरे अरे, असं कुठं मारणं असतं का. जनावराला कोणी मारित नाही. एका बाईनं तिचे डोळे पुसले आणि सांगितलं माझ्या नवऱ्यानं असं मारलं असतं तर मी नवरा सोडून दिला असता. हे चांगलं सांगणं आहे का. माणसानं जोडतं करावं का फाडतं करावं. लक्षात ठेवा, माणसाचं बोलणं म्हणजे कात्रीसारखं आणि साधू संतांचं बोलणं म्हणजे सुईदोऱ्यासारखं. ज्ञानोबारायचं बोलणं मेळविली मांदी वैष्णवाची, आणि आपलं बोलणं म्हणजे फाडीत माणसं, फाडीत चालणं. हसलं कुठं मारणं असतंय का. काय झालं, अर्ध्या लिटर करता बहिणीला देतं म्हणलं की मारलं. ह्यांच्याकरता का बहीण तोडाव का. सगळे लोक म्हणले रावसाहेब तुम्हाला शोभत नाही, अर्ध्या लिटरची मामलीत काय आणि त्याच्याकरता एवढं. पण नको म्हणून सांगितल्यावर देऊ नाही का नाही. नवऱ्याचं ऐकत नाही का. बाई नवरा हट्टी आहे, नका देऊ.
मी देणारच आहे, मारू द्या किती मारायचं ते. रावसाहेब, बाई हट्टाला पेटली, स्त्री हट्ट आहे, देऊ द्या. तुम्ही मोठेपण घ्या, तुम्ही मानाचे व्हा, देऊ द्या. बाई हट्ट धरलाय ना, कुठे आहे दही? गाडगे बघितले, दही नाही. बाईनं रडत रडत सांगितलं, म्हैस आणणार होते. ते गावचे लोक म्हणले, आपणच पागल झालो. ते दोघंही शानी. म्हैस आणली नाही, दूध काढलं नाही, विरजन केलं नाही, आणि भांडणं अगोदरच. माऊली संकटात, आगा जे वर्तलेची नाही तया लागी तू हृदसी काही. जे झालंच नाही त्याच्याकरता रडायची काय गरज आहे. पण माझ्या तुकोबारायला देव प्रसन्न झाला, माग लागला. त्यावेळेस न मिळणारा देव मिळणं आणि मिळालेला देव टिकणं, याच्याकरता शास्त्रामध्ये अप्राप्तस्य प्राप्ती ही योग आणि प्राप्तस्य परिपालनम क्षेमः. जे मिळालं नाही सुख ते मिळणं आणि मिळालेलं सुख टिकणं, याला क्षेम म्हणतात. तुकोबारायानं देव प्रसन्न झाल्यानंतर देव माग लागला. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाची या वीरा. पूजा केली होय अपारा तोषा लागी. तव तिये पूजे रिजलेनी आत्मराजे. वैराग्य सिद्धी देई जे पसाय तया. देव प्रसन्न झाल्यावर तुकोबारायानं ही लोक विलक्षण मागणी अभंगाच्या पहिल्या चरणात मांडली. कोण पुण्यायांचा होईन सेवक, कोण पुण्यायांचा होईन सेवक, कोण पुण्यायांचा होईन सेवक, पुण्यायांचा होईन सेवक, कोण पुण्यायांचा होईन सेवक, कोण पुण्यायांचा होईन सेवक, कोण पुण्यायांचा होईन सेवक, कोण पुण्यायांचा होईन सेवक. जिहि द्वंद्वादिक दुराविले, जिहि द्वंद्वादिक दुराविले, ऐसीवर मे मज दावी नारायणा, ऐसीवर मे मज दावी नारायणा. वाह क्या बात है. मेरी उमर तुम्हें लगी. कोण पुण्य, याचा अर्थ कोणतं पुण्य केल्यावर मला द्वंद्वरहित महात्म्याचं सेवकपद मिळेल. कोणतं पुण्य करू? प्रत्येक पुण्य वेगवेगळे, प्रत्येक पाप वेगवेगळे. पुण्याईनं स्वर्ग मिळतो. स्वर्ग 21 आहेत. महरलोक, तपोलोक, जनलोक, सूर्यलोक, सत्यलोक, ब्रह्मलोक, लोकलोकांतर. यज्ञाचं पुण्य वेगळं, तीर्थक्षेत्राचं पुण्य वेगळं, जपाचं पुण्य वेगळं, तपाचं पुण्य वेगळं. प्रत्येक पुण्याईनं वेगवेगळं फळ मिळतं. जसं वेगवेगळ्या पापामुळं वेगवेगळे नरक मिळतात. श्रीमद भागवत महापुराणामध्ये 5व्या स्कंदामध्ये अजामेळाचं वर्णन करत असताना कोणत्या पापानं कोणता नरक, रौरव, महारौरव, अंधकूप, महाराज वज्रकंटक शाल्मली, सारमे आदन, क्रमी भोजन, दंदसुख, अयप्पान, तप्तसूर, लोखंडाला कवटाळणं, त्याला वज्रकंटक शाल्मली म्हणतात. कुत्रे मागं लावून लचके तोडणं, याला सारमे आदन म्हणतात. बारीक बारीक मासे खाणाऱ्याला क्रमी भोजन, आळ्या, ते खायला. महाराज कोंबी पाक, घाण एका गाडग्यामध्ये भरायची, मोठ्या डेऱ्यामध्ये, त्याच्यात मुंडकं सोडायचं, ते घाण. नाकी तोंडी क्रमी किडे, असं दुःख त्याला. रौरव, महारौरव, रुरू नावाचे किडे असतात. ते अंगाला जळवा म्हणतात का नाही, ते असं चिटकलं की ते कोरीत राहतं.
आणि त्याच्यातून रक्ताची धार निघते. महारौरव म्हणजे मोठे किडे, साधे डासन आता कोणते तरी नवीन निघालेत ना, कोणते डास ते डेंगू. डेंगू एकदा डास चावला तापण संख्या आली की दवाखान्यात नेलं, फार माणसं पुन्हा वाचून वापस येतात. डेंगू ताप गेलं मेलं. ते पापाचं फळ आहे, प्रत्येक वेगवेगळ्या पापाचं फळ. व्यभिचार केला असा लोखंडाचा खांब, आणि मग तिथं मारिती तोडीती झोडीती निष्ठूर, यमाची किंकर बहुसाल नाही त्या यमाशी करुणा. त्याला कवटाळायला होतात आणि ते तापलेला खांब चरचर चरचर भाजीत निघतंय. महाराज असे लचके तोडतात कुत्रे सारमे यादन म्हणून. अय्यप्पान नाका तोंडातून धूर, त्याला श्वास घ्यायला जड जाते आणि ते मरतं तशा अवस्थेमध्ये. काय पोहे पंखीची किडी चिळशी घेती ज्ञानोबराय सांगतात. योगायोगानं असं कोणतं पुण्य केल्यावर मला या सुखाची गाठ पडेल, कोणतं सुख जिही द्वंद्वाधिक दुराविले, द्वंद्वरहित महात्म्याचं सेवक पद. मला वाटतं आपण नेहमी ऐकतो, तुकोबारायांनी अभ्यास केला होता. पाहिली पुराणे धांडोळीली दरुशनी, वेद अनंत बोलिला अर्थ तुकाची साधिला. चहू वेदाचे हे केले विवरण म्हणून आमचे संस्थेत दांडेकर मामा जोग महाराज सांगायचे की तुकोबारायचा गाथा गाथा नसून तुकोपनिषद आहे. 10 उपनिषद आहेत ना, हे 10 उपनिषदाचं सार आहे. 4 वेदाचं सार म्हणजे तुकोबारायचा पंचम वेद. ज्या वेळेस तुमचा माथा चलत नाही त्यावेळेस गाथ्याकडे तुम्ही जा. तुम्ही गाथ्याकडे गेलात की तुमचा माथा ठिकाण्यावर येतो. ही ताकद आहे. म्हणूनच महाराज चमत्कार आहे तुकोबारायच्या गाथ्याचं परिशीलन परदेशातले लोक करायलेत. काय गाथ्यामध्ये ताकद असेल की पाण्यात 13 दिवस राहून सुद्धा थेंब लागला नाही. काय ताकद असेल त्या तुकोबारायच्या अभंगाची. संशोधन चालू आहे परदेशामध्ये. आजही तुम्हाला परीक्षा करता अनुभव घ्या. 102च्या पुढे टेम्परेचर गेलं तुमचा ताप, डॉक्टरनं सांगितलं थंडगार बर्फाच्या पाण्याच्या पट्ट्या मीठ टाकून बर्फाचं पाणी करून पट्ट्या कपाळावर ठेवा. जास्त तापलंय, भ्रमिष्ट होईल, मेंदू कामातून जाईल, ब्रेन वॉश होईल. तुम्हाला अजून सांगतो, तेवढाही टॉप डॉक्टरकडं न जाता तुम्ही एक तुकोबारायचा अभंग आहे. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रही न खाती सर्पतया. हा अभंग रामेश्वर भट्टानं वाचला आणि त्यांच्या अनगडशा फकीराच्या शापानं शरीराचा दाह झाला होता. शरीर असं तापलं होतं, ते शांत झालं. शिवशीतळ झाला नामे तसं. तुकोबारायच्या या अभंगामध्ये काय परीक्षा आहे? तुम्ही तांब्याचं भांडं घ्या, त्याच्यामध्ये पाणी घ्या, त्याच्यामध्ये तुळशी पत्र मंजिरी सहित ठेवा आणि पूर्ण अभंग म्हणायचा, त्यात पाण्यात फुंकायचं. असं 108 वेळेस केल्यानंतर ते पाणी त्या रोग्याला प्यायला द्या. आजही महाराज 20 मिनिटामध्ये त्याचा ताप उतरतो. आजही अनुभव आहे हा. काही लोक म्हणतील महाराज काय मग तुकोबारायला एवढं माहीत असताना सेवक हा शब्द का उच्चारला? कोणत्या पुण्याईनं मी त्या साधूचा मित्र होईल, कोणत्या पुण्याईनं ते साधू माझ्यावर प्रसन्न होतील, मी साधूचा भक्त होईल असं न म्हणता सेवक का म्हणले? कारण सेवक होणं चांगलं का? व्यासाने 5 जणाला जिवंत असून मेल्यासारखं समजले. स्पष्ट महाराज उल्लेख आहे. जीवंतोपि मृत पंच व्यासेन परिकीर्तिता, दरिद्री व्याधितो मूर्खो प्रवासी नित्य सेवका. या 5 जणाला जिवंत असून पहिला नंबर दरिद्री. दरिद्री माणसाकडे तुम्ही बघा, पावलो पावली त्याचा अपमान होतो, त्याचा मरणा इतक्या दुःख त्याला भोगावं लागतं.
आज्ञाभंगो नरेंद्राणां विप्राणां मानखंडना प्रथक्षय्याच नारीनाम अशस्त्र वद उच्यते. मुंडकच कापलं पाहिजे, जीवच गेला पाहिजे म्हणजे मरण का? पावलो पावली मरण. एका सुज्ञ शहाण्या व्यवहारी माणसाकडे हे दोघं जण आले. कोण? मरण आणि दारिद्र्य. आणि त्यांना सांगितलं दोन्हीपैकी एकाला मान्य करा. त्या शहाण्या माणसानं मरण मान्य केलं पण दारिद्र्य नको. नंबर 2, व्याधिता, रोगी. ज्याला शुगर आहे महाराजांनी, ज्याला डॉक्टरनं पथ्य पाणी पाळायला सांगितलंय, इन्सुलिनचे इंजेक्शन घ्यायला सांगितले, गोड खायचं नाही, त्याच्या समोर दुसऱ्यानं गोड खाऊ द्या. असं लालचीनं बघतंय. त्यानं गुलाबजामुन घेतला, बासुंदी, असा श्रीखंड, आंबा खाऊ लागला की हे नुसतं बघतंय. खायचं का? मरतंय, भेत आहे. मला पुष्कळ जण म्हणते महाराज शुगर आहे. आणि चमत्कार सांगू, इथं कोणी डॉक्टर असले तर तपासणी करून बघू शकता. जेवणाच्या अगोदर 250 पर्यंत शुगर आहे माझी. जेवणाच्या अगोदर जेवणामध्ये गोड खातो, लापशीपासून, शिऱ्यापासून, बासुंदीपासून, गुलाबजामुनपासून कमी नाही, उगं थोडं नाही, सत्यनारायणच्या प्रसादासारखं नाही, पोटभर खातो. पुन्हा तपासतेत 550 शुगर. डॉक्टर म्हणतो झटका येऊन मरतालो. कीर्तन संपलं आणि पुन्हा शुगर तपासली, 100 ते 150 पर्यंतच. ते म्हणले न जेवण्याच्या पेक्षा कमी कशी काय? अरे त्याच्या नावानं टाळ्या वाजून भजन करतो ना, कसा मरू देईल तो? हां, ही सगळी मंडळी महाराजा आली होती लातूरच्या दवाखान्यात कोरेकर बाबा सहित. आणि सगळ्यांनी सांगितलं वाचणं शक्य नाही, ब्रेन हॅमरिंग झालं आहे, अर्धांग वायू झाला आहे, पडू नये आणि वाचत नाही. 16 एप्रिल ते 1 सप्टेंबर 5.5 महिने दवाखान्यात ब्रेनचं ऑपरेशन. महाराज 2 छिद्र पाडले. 24 तासामध्ये 2 वेळेस ब्रेनचं ऑपरेशन झालेला मी एकटा पेशंट. डॉक्टरसुद्धा म्हणले वाचणं शक्य नाही. पुन्हा जशाला तसा आमच्या कोरेकर बाबांना सांगितलं केशव, जोग महाराजांच्या गादीवर बसल्यामुळं माऊलीनं तुला बोनस आयुष्य दिलंय, आता माणुसकी सोडून पैसा पैसा करू नको. महाराज त्या दिवशीपासून ठरवलं मी कमी पैसे घ्यायचे नाही. आता माझा फटकळ स्वभाव आहे, स्पष्ट वक्ता सुखी भाऊ. तुका म्हणे सत्य सांगे येऊत रागे येते. ते कार्यक्रम ठरवताना नलावडे भाऊनं सांगितलं महाराज ते मी म्हणलं काही नाही, कमी घ्यायचे नाही. ते म्हणले घेऊन घेऊन काय घेणार, मागणं मोरी खंडोबाची वारी, कोणीच नाही, शेवट आमच्या संस्थेलाच होणार आहे ना, देऊन टाकूत. आणि आमच्या इथले त्यांनी सांगितलं बरं का, मला माहीत नाही, आमच्या सोसायटीतले भीमाशंकर सोसायटीतले माणसं एवढे हुशार आहेत की तुम्ही संस्थेचे पदाधिकारी असल्यामुळं रिकाम्या हातानं कोणी पाया पडणार नाही. नाही असं ते म्हणले, मी कशाला बोलू? मला सांगा, सतत रोगानं ग्रस्त असलेल्या माणसाला कोणतं स्वातंत्र्य नाही, तो जिवंत असून मेल्यासारखा. मूर्ख काही अनुवंशिक मूर्ख असतो, काही संघात मूर्ख असतो, संघटनाच मूर्खाची. अनुवंशिक मूर्ख. म्हाताऱ्यानं सांगितलं ए पा बाळासाहेब गोपाळ शेठजीकडे जा आणि त्यांना सांगा बाबानं 10,000 रुपये मागितलेत, बोलणं झालंय आमचं. त्यांनी म्हणले नातवाला पाठवून द्या, मी देतो. ती घरी नसल्यावर घरीच आहेत, कुत्रं असल्यावर बांधलेलं आहे, ते नाही दिलं तू जाऊन तर ये. पोरग गेलं ताड ताड, शेठजी कुठे आहेत? मी अमक्या अमक्याचा नातू आहे. जा बाबा, 3ऱ्या मजल्यावर आहेत. जिन्यातून वर गेलं, शेठजी बसले होते. शेठजी मी अमक्याचा नातू आहे. आणि त्यांनी हो हो बोलणं झालंय, बस बाबा. नोटा मोडत असताना 10,000चं मोजमाप करत असताना ते जिन्याकडं बघायचं, शेठजीकडं बघायचं. शेठजीनं सांगितलं कोणी बरोबर आहे का? म्हणला नाही. मग जिन्याकडं का बघायला? शेठजी म्हणले मला शंका आहे, जिन्या इतका लहान आहे, तुम्ही इतके जाड आहेत, समजा वर मेलात तुम्ही
तर या जिन्यातून कसं न्यायचं? आता पैसे देऊ लागलेला असं बोलल्यावर कोणाला बरं वाटेल का? अगा मर हा बोल न साहती, मरणार नाहीत का? पण बरं वाटतं का? योगानं 2 मुस्काडीत दिल्या. मूर्ख कुठलं बापाला शिकवलं नाही. पोरगा आजकालच्या अकलीचा पत्ता नाही. खोलीत बांधून टाका म्हणजे याला, कोंडून टाका याला. 2 तास झाले, नातू गेला अजून आला नाही. बापाला सांगितलं, रामराव जा, बाळू गेलाय, शेटजीकडले पैसे टाकून दिलेत का, हरवलेत का, काय झाले, जा. बाप गेला, वर गेला, शेटजी कुठे आहेत? बाळू आमचं पोरगं आलं होतं ना. हो म्हणले, काय कमाल आहे, तुम्ही जरा वळण लावा मुलांना. ही काय पद्धत झाली? मी 10,000 रुपये देऊ लागलो, आजोबाचं तुमच्या वडिलाचं माझं बोलणं झालं, मी देऊ लागलो, तर तो म्हणतो तुम्ही इथं मेल्यावर एवढ्या छोट्या जिन्यानं कसं न्यायचं? अहो शेठजी, पोरग स्वर्ग आहे, त्याला काय अनुभव आहे? हां, कसं न्यायचं, कसं न्यायचं? किती सोपं आहे. हात तोडायचे, पाय तोडायचं, मुंडकं तोडायचं, मग न्यायचं. त्यामुळे लोक बापसे बेटा सवय असतं, तर हे बापच विचित्र आहे. त्यालाही मारलं, खोलीत बंद करा. ते म्हणलं, बाबा तुम्ही कसे? तू काय म्हणलास? म्हणला खोलीत कसं न्यायचं? तू काय म्हणला? म्हणजे मी तोडून न्यायचं. 4 तास झाला, पोरं गेलं, बापही गेला, मुलगाही गेला, गोफनही तिकडं, गुंडाही तिकडं, म्हातार आलं, या 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 काकाजी पैसे देऊ लागलो म्हणले. पोरं पाठवले, ते काय खाली कोंडलंय. का कोंडलं? काय चुकलं का? पोरगं नातू तुमचा म्हणतंय काय शिकलं नाही, काही नाही. ते म्हणतंय शेठजी तुम्ही इथं मेल्यावर जिन्यातून कसं न्यायचंय? बाप तरी हुशार असावा. बाप म्हणतंय हातपाय तोडून न्यावं. काय वेडे माणसं आहेत, त्यांना जगातला वागायची अक्कल नाही. एवढी सागवानी माडी. नलावडे सरकार, याच्याकरता मला भीमाशंकर सोसायटीमध्ये कीर्तन करावं वाटते. सांगण्यापेक्षा अगोदर माणसं ओळखून घेतात. हो, महाराज काय बोलणारे हे ओळखून घेतात. सागवानी माडी खाली न्या, रडपड होऊ द्या, तोडून न्या, काही नाही, पेटवून द्यायची, बसायचं. आता हे खानदानचे खानदान मूर्ख.